शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सत्याचा भयानक उलगडा झाल्याने राजा काकांनी महाभयंकर निर्णय घेतलाय। आकाशच्या जीवावरती बेतणाऱ्या एका गोष्टीसाठी रागिणीला कुणीच माफ करत नाही, कारण रागिणीने जगन्नाथ म्हणजेच आकाशच्या वडिलांचा, आईचा खून केलेला आहे। हे सत्य ज्या वेळेला राजा काका आणि आजी समोर येतं तेव्हा राजा काका आणि आजी मिळून महाभयंकर निर्णय घेतात, म्हणजे रागिणीला जेलपेक्षाही भयंकर शिक्षा मिळणार असते। आणि या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी आणि आकाश हे एकत्र येत आता भूमी खऱ्या अर्थाने सगळ्या सत्तेची मालकीण बनणार असते आणि इथे मालिकेमध्ये एक वेगळ्याच टर्निंग पॉइंटची सुरुवात होणार असते। अभिजित जेलमध्ये रागिणीला भयंकर शिक्षा, राजा काकांनी कुटुंबाची साथ न देता सत्याची साथ दिलेली असते। पौर्णिमाला पण आता शिक्षा मिळालेली असते, त्यामुळे पौर्णिमा, रागिणी आणि आता इकडे अभिजित तिघही जी सत्याच्या मार्गावरती चाललेली असतात त्या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी खूप भयंकर निर्णय आजी आणि राजा काकांनी घेत आकाश भूमीला एकत्र आणलेलं असतं। आता भूमीने रागिणीला पकडायला ट्रॅप लावल्यावरती रागिणी भूमीची गयावया करायला लागते। त्यावरती भूमी सांगते, आत्या, केलेल्या गुन्ह्याला माफी नाही, तुम्हाला फक्त शिक्षा मिळणार आहे। तुम्ही तर की नतद्रष्ट बाई मी आजपर्यंत पाहिली नाही। स्वतःच्या भावाला, स्वतःच्या वहिनीला, स्वतःच्या वडिलांपर्यंत जीव घेण्याची तुमची मजल गेली तर तुमच्यासाठी हे रघुकाका म्हणजे एक काय नोकरच आहेत। त्या रघुकाकांचा जीव घेण्यासाठी तुम्ही जराही मागे पुढे पाहणार नाही याची मला अगदी कल्पना आहे। त्यासाठी तुमच्यासाठी हा ट्रॅप रचला होता, त्या ट्रॅपमध्ये आत्या तुम्ही अडकलात। आता बास करा, स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल करा। का वागलात असं फक्त प्रॉपर्टीसाठी? आत्या, तुम्ही जर का एका शब्दाने आकाशला बोलला असतात ना की प्रॉपर्टी तुम्हाला हवे, तर आकाशने तुमच्या एका शब्दाखातर तुम्हाला ती प्रॉपर्टी दान करून टाकली असती। त्या सगळ्यासाठी इतकं काही करण्याची तुम्हाला खरंच गरज नव्हती आत्या, तुम्ही चुकलात असं म्हणत आता इकडे भूमी रागिणीला खूप भयानक प्रश्न विचारते। रागिणी सांगत असते की हे बघ भूमी, हे सगळं मी माझ्यासाठी नाही केलं। आता रागिणी एक नवीनच कथा रचायला सांगते। रागिणी सांगते, तुला माहीत नाहीये भूतकाळात काय झालेलं आहे, पण आता रागिणीच्या बोलण्यामध्ये भूमी येणार नसते। रागिणी सांगते, मला माफ कर, मी हे सगळं की नाही फक्त आणि फक्त मी अभिजितला वाचवायला केलेलं आहे। याच्यावरती भूमी सांगते, आत्या तुम्ही बोलू नका, अभिजित नाही तर तुम्ही या सगळ्याच्या सूत्रधार आहात। सगळी प्रॉपर्टी तुम्हाला हवी म्हणून अभिजितच्या जन्मापासूनच तुम्ही त्याच्या मनामध्ये हे बाळकडू घोळण्याचा प्रयत्न केलात आणि स्वतःबरोबर त्याचं सुद्धा आयुष्य बर्बाद करून घेतलं। आत्या, तुमच्या या कृतीला माफी नाही असं म्हणत भूमीने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। भूमी सांगते, आत्ताच्या आत्ता घरी जाऊन सगळ्यांच्या समोर हा पर्दाफाश होणार आहे, चला असं म्हणत फरफटत जवळजवळ भूमी आता रागिणीला सगळ्यांच्या समोर घेऊन येते। सगळ्यांच्या समोर आणल्यावरती मात्र आता रागिणीच्या कारस्थानाचा पापाचा पाडा आता भूमी, राजा काका आणि आजी या सगळ्यांच्या समोर वाचून दाखवते आणि सगळ्यांना रागिणीची कारस्थानं सगळी दाखवते। आता रागिणीच्या विरोधात सगळ्यात मोठा पुरावा असतो तो म्हणजे पौर्णिमाचा व्हिडिओ। पौर्णिमाचा व्हिडिओ आता सगळ्यांच्या समोर आणताच आजी, राजा काका सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। पौर्णिमा सांगत असते की या सगळ्यासाठी आईंनी मला भरीस पाडलं, त्यांनी मला सांगितलं होतं की या सगळ्यावरती सह्या कर आणि भूमिताईची सही करायला त्यांनीच भाग पाडलं आणि त्यांनीच मला या सगळ्यामध्ये अडकवलं, नंतर सुद्धा आरोप माझ्यावरती घेण्यासाठी त्यांनीच सांगितलं। आता इकडे भूमी सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा पौर्णिमाच्या थोबाडीत देते आणि सांगते की फक्त आम्ही इथलं प्यादं बनलो होतो। नीलांबरी सांगते, हो, माझ्या मुलींना प्यादं बनवून हा खेळ खेळण्यात आला। आता मात्र नीलांबरी सुद्धा भूमीच्या बाजूने झालेली असते। मग भूमी सगळ्यांना सगळं सत्य सांगते। आजीला रडू अनावर होतं। भूमी सांगते, आजी, आमच्या तीनही लग्नाच्या मागे रागिणी आत्यांचा हात हेतू होता। तोपर्यंत आकाश पण येतो। रागिणी आत्याने काहीतरी चुकीचं केलंय हे आकाशपर्यंत पोहोचलेलं असतं आणि आकाश आता हे सगळं दृश्य पाहतच बसतो। तोपर्यंत आता मात्र इकडे भूमी सांगत असते, आकाश तू काळजी करू नकोस। त्याच वेळेला आजी मात्र खूप दचकलेली असते। आजी सांगत असते, रागिणी, अगं कसलीही कारस्थानं? त्यावेळेला भूमी सांगते, आत्यांनी ही तिन्ही लग्न याच कारणासाठी जुळवून आणली। 26 वर्षाचा आकाश झाल्यावरती सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावरची ट्रस्ट होणार होती, म्हणून आकाशचं लग्न करण्यात आलं आणि या सगळ्यासाठी मानसीचं असलेलं अथर्वचं प्रेम आणि पौर्णिमाला श्रीमंत नवरा मिळण्यासाठी केलेली धडपड या सगळ्याचा वापर करत मला इथे यांनी आणलं आणि त्यांना असं वाटलं की मी सुद्धा मूर्खासारखी सगळ्यावरती सह्या करेन, पण नाही। इकडे आता पौर्णिमा सांगते की आईंनी मला सांगितलं सह्या करायला। रागिणी म्हणते, पौर्णिमा, मला अडकवू नकोस। यावरती भूमी सांगते, आत्या, तुमचा खेळ संपलेला आहे।
आहे. तुम्ही आता फार काही बोलूच नका, तुमच्या विरुद्ध पुरावे आहेत. रागिणी सांगत असते, ही बहिणीला वाचवण्यासाठी मला अडकवते. आता आजी समोर रागिणी नवीन नाटक सुरू करते की या बहिणींची मिली भगत आहे. आई, तुझा कुणावरती विश्वास आहे? तुझा माझ्यावरती विश्वास आहे की या आजकालच्या आलेल्या मुलींवरती? आता मात्र पौर्णिमा हादरते, कारण वेळेला रागिणी कुणालाही मागे पुढे करत नसते मारण्यासाठी. त्यामुळे आजीला काहीच कळत नसतं काय करावं. तेव्हा आता भूमी सांगते, आजी तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि जे पुरावे मी दाखवणार आहेत ते तुम्हाला दाखवते मी, असं म्हणत भूमी आता सगळे पुरावे दाखवते. त्याच्यामध्ये आकाशला मारण्यासाठी केलेला प्लॅन पण असतो. या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी आकाशला मारण्यासाठी केलेला रागिणीने प्लॅन पण समोर आणते. रघु काकांचं दाखवलेलं मृत्यूपत्र समोर आणते आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे रागिणीचा केलेला व्हिडिओ रघु काकांना मारतानाचा. आता मात्र रागिणी चिडते आणि म्हणते, भूमी तू इतक्या आगाऊगिरी करशील मला माहित नव्हतं. आणि ती भूमीच्या अंगावरती धावून जाते. राजा काका म्हणतात, खबरदार जर भूमीला हात लावण्याचा प्रयत्न केलास. रागिणी, मला आज इतक्या वर्षांनी इतका पश्चाताप होतोय म्हणून सांगू तुझ्यासारख्या नतद्रष्ट बाईसोबत लग्न झाल्याचा. खरंच म्हणजे मी कुठच्या जन्मीचं पाप केलं होतं म्हणून मी खरंच तुझ्याशी लग्न केलं. म्हणजे ही सगळी देव माणसं आहेत. इथे जी महाजन कुटुंब आहे ही सगळी देव माणसं आहेत. पण रागिणी, तू या सगळ्या देव माणसामध्ये कशी राक्षसी निपजलीस माहित नाहीये आणि यासाठी तुला भयंकर शिक्षा मिळणार आहे. तुला जेलमध्ये पाठवलं तर जामिनावरती कदाचित तू सुटू देशील आणि त्याचं पण तुला काही वाटणार नाही. पण आज तुझ्यासाठी मी खूप भयंकर शिक्षा आयोजित केलेली आहे, कारण खरंच या सगळ्या देव माणसांना तुझ्यासारख्या राक्षसीने फसवलंय. म्हणजे आकाशने आई वडिलांना गमावलं तुझ्यामुळे, एका आईने आपल्या मुलाला सुनेला गमावलं तुझ्यामुळे, आकाशला वेडं करून ठेवलंस आणि त्या भूमीसारख्या निष्पाप मुलीला त्याच्या गळ्यात बांधून ठेवलंस. आणि या सगळ्यासाठी तुला एकच शिक्षा आहे रागिणी, तू एकटी राहशील. म्हणजे कुटुंब असून सुद्धा तुला एकटीला राहावं लागेल. या घरातून मी तुला बेदखल करत आहे. आणि हे बघ, एक लक्षात ठेव, तू ह्या घरातून गेल्यावरती आम्ही सुद्धा आमच्या गावाला जाऊ, पण गावच्या घरात सुद्धा तुला थारा नसणार आहे. कारण मी माझा स्वाभिमान जपत गावाला जाणार आहे, पण तिथे पण जर तू आलीस तर तुला पट्ट्याने फोडून घराबाहेर हाकलून देईन. त्यामुळे आज तू इथली नाहीस ना तिथली. तुझ्या कृत्यामुळे ना तुला सासर ना तुला माहेर. रागिणी चालती हो. असं म्हणत सत्याचा उलगडा झाल्यावरती राजा काकांनी महाभयंकर निर्णय घेतलेला आहे. आकाशला न्याय मिळवून देत भूमी खऱ्या अर्थाने मालकीण बनली. रागिणी, अभिजित यांची तर ऑलरेडी बाहेर रवानगी झालेली असते. अभिजित जेलमध्ये, रागिणीची हकलपट्टी. राजा काका आता इकडे मानसी आणि अथर्व या दोघांना घेऊन आपल्या गावाला जाण्याचा निर्णय घेतात. त्याच वेळेला पौर्णिमाची पण हकलपट्टी झालेली असते. पौर्णिमा तिच्या माहेरी निघून जाते. पण त्याच वेळेला आजी राजा काका, अथर्व आणि मानसी यांना कळकळीची विनंती करून थांबण्यासाठी सांगते. पण रागिणीला मात्र एकटीला खूप मोठा पश्चाताप होण्याची वेळ आलेली असते, कारण कुटुंबाच्या पेक्षा वेगळं राहण्यासाठी रागिणी तयार नसते. पण राजा काकांनी स्वतःच रागिणीला घराबाहेर काढत महाभयंकर निर्णय घेतलेला असतो. आकाशला भूमीने न्याय मिळवून दिलेला असतो.